उन्हाळी वाळवणाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही खेल्या असताल आणि खाल्ले असताल। या पद्धतीने जरा सुद्धा खिशी न घेता चौपट फुलणारे, कढई देखील अपुरी पडेल असे तांदळाचे पापड एकदा नक्की करून पहा। 1 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जास्त जुनं पीठ घेऊ नका। त्यानंतर 2 चमचे इतकं पापड खार घेतलेलं आहे। तर वजनी म्हणताल तर हे 2 चमचे साधारण एक 12-13 ग्राम झालेलं आहे। आणि त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे, 3.5 चमचे घेतलेले आहे, तर 35 ग्राम हे मीठ झालेलं आहे। आणि तसेच 1 चमचाभर जिरे आणि 3 चमचे तीळ घेतलेलं आहे। तीळ आणि जिरे थोडंसं कमी जास्त झालं तर काही हरकत नाही। मीठ आणि जे पापड खार आहे अगदी प्रमाणात टाका। त्यानंतर पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। 1 किलोचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। जेवढं तुम्ही पीठ घेता त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं। 2 कप इथे पीठ घेतलं की इथे मी साधारण 3 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। एका कपाला 1.5 कप या पद्धतीने पाण्याला उकळी आलं की पिठामध्ये मिक्स करायचं। सगळं मिक्स केलं की झाकण लावायचं। कच्चं झाकण लावायचं। छान असं पीठ वाफल्या जाते। त्यानंतर मॅशरने मॅश करून घ्यायचं आणि उंडे तयार करून वाफून घ्यायचं। तर या ठिकाणी ढोकळा ज्या पद्धतीने वाफून घेतो त्याच पद्धतीने कमी गॅसवर 20 मिनिटं वाफून घेतलं की पीठ तयार। त्यानंतर छान असं ओल्या कापडामध्ये तिंबून घ्यायचं, उंडे तयार करून घ्यायचं। एखाद्या प्लास्टिकच्या कव्हरला थोडंसं तेल लावायचं आणि वरतून प्लास्टिकचं कव्हर टाकायचं। प्लेटने गच्च दाबून घ्यायचं म्हणजे पापड तयार होतो। जाड वाटत असेल तर लाटण्याला लाटून घ्यायचं। जर तुम्हाला असं करायचं नसेल तर पुरी प्रेसने सुद्धा तुम्ही हे पापड तयार करू शकता। तयार झालेले पापड फॅन खाली सुकवायचं। दोन्ही साईडला छान सुकलं की उन्हामध्ये वाळून घ्यायचं। छान असं वाळून घेतलं की डब्यामध्ये भरून ठेवलं की वर्षभर खराब होत नाहीत। आणि त्याचबरोबर छान असं हे उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ आहेत। त्यासाठी तळते वेळेस तेल सुद्धा छान गरम असायला पाहिजे म्हणजे पापड छान असं फुलल्या जाते। तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। तांदळाचे पापड या पद्धतीने करते वेळेस जर पीठ व्यवस्थित वाफलं नाही तरी सुद्धा तुमचे पापड जे आहे चिरू शकतात। आणि शिवाय जर जुनं तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा पापड बिघडतात। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि पापड खार व्यवस्थित टाका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू